नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला हेडलाईन। उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात बिबट्याची वाढती दहशत। बिबट प्रजनन नियंत्रणासाठी प्रस्ताव तातडीने केंद्राकडे पाठवा। राज्य आपत्ती क्षेत्र घोषित करण्याची खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची मागणी। 10 वर्षापूर्वी जुन्नरमधील झालेल्या खुनातील 13 आरोपी दोषी, 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा। राजगुरूनगर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल। 2014 मध्ये जमिनीच्या वादातून घडली होती घटना। आळंदी शहरातील 130 पात्र दिव्यांगांना 5% निधीचे वाटप। दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव निधीतून दिला 5.25 लाख रुपयांचा निधी। नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची माहिती। आता पाहूया सविस्तर वृत्त। बिबट प्रजनन नियंत्रणासाठी जुन्नर वन उपविभागाने सादर केलेला प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा। तसेच केरळच्या धर्तीवर बिबट प्रवण तालुके राज्य आपत्ती क्षेत्र घोषित करून टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात बिबट प्रवण हल्ले सातत्याने वाढले आहेत। गेल्या आठवड्यात जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 2 घटना घडल्या। खेड तालुक्यातील बिबट्याचा मानवी वस्तीवरील वावर चिंताजनक आहे। या पार्श्वभूमीवर डॉक्टर कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून जुन्नर वन उपविभागाने बिबट प्रजनन नियंत्रणासाठी राज्य सरकारकडे पाठवलेला प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारकडे पाठवला नसल्याबद्दल नापसंती व्यक्त करीत तातडीने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे। आळंदी नगर परिषदेमार्फत शहरातील 130 पात्र दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 4000 रुपये प्रमाणे एकूण 5,20,000 एवढी निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली। केंद्र शासनाच्या निसमर्थ अर्थात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 37(ब) मधील तरतुदीच्या अनुषंगाने राज्यातील नगर परिषद क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी किमान 5% निधी राखीव ठेवण्यात येतो। या निधीतून शहरातील पात्र दिव्यांग कृत्रिम अवयव देणे, आर्थिक सहाय्य करणे अशा विविध प्रकारे मदत करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जातात। दिव्यांगांना औषधोपचार किंवा त्यांच्या अन्य दैनंदिन गरजा भागवणे शक्य व्हावे म्हणून आळंदी नगर परिषदेमार्फत 130 दिव्यांगांच्या खात्यावर प्रत्येकी 4000 रुपये थेट बँक खात्यावर पाठवण्यात आले। नगर परिषद कार्यालय येथे प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या हस्ते दिव्यांगांना प्रतिकात्मक स्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले। दिव्यांगांच्या बँक खात्यावर निधी वितरण करण्यात मुख्याधिकारी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या वैशाली पाटील, अरुणा घोडे या अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले। आता बातमी आहे जन्मठेपेच्या निकालाची। जुन्नर तालुक्यातील घाटघर येथे 2014 साली झालेल्या जमिनीच्या वादातून 2 गटांमधील हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झाला। महिलांसह अन्य गंभीर जखमी झाले। या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान आरोपीमधील एकाचा मृत्यू झाला। या गुन्ह्यातील सर्व आरोपींना राजगुरूनगर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज दोषी ठरवत न्यायाधीश AS सय्यद यांनी 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून अन्य आरोपींना शिक्षा ठोठावली आहे। मारुती लक्ष्मण रडे वय 40, घारगट, तालुका जुन्नर असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे। याबाबत मयत लक्ष्मण यांचे चुलते यशवंत रडे यांनी फिर्याद दिली आहे। या प्रकरणी शांताराम नवाजी रावते वय 48, लक्ष्मण शांताराम रावते वय 34, मारुती नवाजी रावते वय 51, तानाजी नवाजी रावते वय 45, दत्तू नवाजी रावते वय 62, मधुकर नवाजी रावते वय 53, गुलाब युवराज साबळे असे जन्मठेप सुनावलेल्या 7 आरोपींची नावे आहेत। आरोपींमध्ये 4 महिला आरोपींचा समावेश असून तर राजू दत्तू रावते यांच्यावर बेकायदा जमाव जमवणे असा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या प्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे। तसेच या गुन्ह्यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे। फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शनी 8 साक्षीदारांची साक्ष वैद्यकीय अधिकारी यांची बाजू फिर्यादीला पुष्टी देणारी ठरली। याशिवाय सरकारी पक्षाने सादर केलेला पुरावा आणि सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून सर्व आरोपींना दोषी धरत शिक्षा सुनावली आहे। गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक RS खेडेकर यांनी काम पाहिले। सरकारी वकील मिलिंद पानकर यांनी बचाव पक्षाची बाजू मांडली। न्यायालयाचे कामकाज SB खरात आणि MK भालेराव यांनी पाहिले। राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सलग 3ऱ्या वर्षी 2 दिवसीय सखी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। खेड उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल गुरव यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी राजगुरूनगर नगर परिषदेमधील सफाई कामगार महिलांना सनकोटचे वाटप करण्यात आले। राजगुरूनगर शहरातील तसेच उत्तर पुणे जिल्ह्यातील महिला बचत गट तसेच महिलांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ वस्तू असे 70 स्टॉल लावण्यात आले होते।
मुलांची खेळणी तसेच कपडे, पुस्तके, अलंकार, आरोग्य असे विविध प्रकारचे स्टॉल असल्याने 2 दिवसां मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या मेळाव्यास आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य बाबाजी काळे, अतुल देशमुख, सुरेखा मोहिते आदींनी हजेरी लावली। बातमीपत्रात वेळ झाली इथं सामन्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।